नृसिंह, पुढे पाचवा वामन अवतार. वामन अवतार कशा करता घेतला माहिती ना? कशा करता? आता मी तिथं थांबत नाही, पुढे जायचं मला. श्रीमंत भागवतात आपण ऐकतो 3 पाय जमीन मागितली वामन भगवंताने आणि 2 पायाचं सर्व आपण टाकले. 1 पाय शिल्लक राहिला, कुठं देऊ? तुका म्हणे बळी जीव दिला पायाकडे, पाताळात घातलं बळीला. बळीराजा पाताळात गेला, पण प्रसन्न झाले देव. बळीराजा, अरे बाबा मी प्रसन्न झालो, तू माझी इच्छा पूर्ण केली, पण बोल म्हणले तुला काय पाहिजे? काही नाही देवा, तू माझ्याद्वारे द्वारपाल व्हावा. ऐका आता काय गंमत आहे मला. म्हणून भाऊबीजेच्या दिवशी लक्ष्मी आईसेन स्वतः पाताळात गेल्या आणि बळीराजाला भाऊ बनवलं, वावळलं, माझा मालक मला द्या. नाही तर ती तिथेच राहिली असती देव द्वारपाल म्हणून. आता लक्षात आलं ना? 3 पाय जागा. म्हणून वामन अवतार घेतला. पुढे परशुराम अवतार घेतला. परशुराम हा 6वा अवतार. क्षत्रिय उन्मत बनले होते, क्षत्रिय राजे उन्मत बनले होते, म्हणून पुन्हा त्या परशु हातात घेतला. परशु म्हणजे कुऱ्हाड. आणि 21 वेळेस सर्व क्षत्रियाचा संहार केला. कोणी? परशुराम भगवंताने. म्हणजे हा 6वा अवतार भगवंताचा. 7वा अवतार प्रभू रामचंद्र. सर्वांना कल्पना, आता मी तिथे थांबत नाही. म्हणजे पूर्ण अवतार श्री रामचंद्र प्रभू, त्यांचा अवतार झाला. आणि 8वा अवतार कृष्ण परमात्म्याचा झाला. परिपूर्णतम नान्य व श्रीकृष्ण, म्हणजे कृष्ण परमात्मा परिपूर्णतम अवतार. म्हणजे झाले किती आता? 8. आणि 9वा बौद्ध आणि 10वा पुढे कलंकी, असे 10 अवतार परमात्म्याचे. आता आलं लक्षात? हे झाले 10 अवतार. पुढे 24 अवतार वर्णन केलेले. त्याच्यामध्ये काय झालं? ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली त्याच्यामध्ये सप्तऋषी निर्माण झाले, म्हणजे ब्रह्माचे मानसपुत्र सप्तऋषी. अंगिरा, अगस्त्य आदी. त्याच्यामध्ये आत्री ऋषी नाव येतं. 5व्या 6व्या नंबरला आत्री ऋषी नाव येतं. हे आत्री ऋषी कोण आहे? ब्रह्माचे मानसपुत्र आहे. आणि आत्री ऋषी त्यांची धर्मपत्नी अनुसया, महान पतिव्रत असतो, तपस्विनी. त्या युगामध्ये घरातलावरती म्हणजे पृथ्वीवरती एकमेव पतिव्रता स्त्री कोण असेल तर तिचं नाव घेतलं जायचं माता अनुसया. माता अनुसयाची शक्ती सांगू? सूर्याला जागेवर थांबवण्याची ताकद होती. सूर्याला हलणार नाही म्हणजे नाही. कोण? सूर्य. आपण आपली ताकद सांगू? लग्नाच्या पूर्वी मित्राला सारखा म्हणायचा, ऐकत नाही, बायको ऐकत नाही, अशी बायको मी करीन, बस म्हणलं का बसली पाहिजे. हा म्हणायचा. ज्याचं झालं नव्हतं, ज्याचं झालं त्याला, ज्याचं झालं त्याला अशी बायको जागेवर बस म्हणलं का बसली पाहिजे, असं हवात बोलायचा. आणि जेव्हा याचं झालं ना, सारं उलटच झालं. बसले का? अवघड झालं. उठले का? त्याला वाटतं चला गावात मारुतीकडे जाऊन यावं, लग्न झालं तसं गेलो. निघले का? काय करू? राहिले उभा. तुला आता करू तर काय करू नेमकं? मग त्याच्याकडे गेला, त्याला बोलला ना, तू बगर माडकडे सायकल घेऊन तू कोण आलो होतं? त्याला शामराम, राम. काही नाही, तुझंच खरंय भाऊ, सारं उलट झालं. जागेवर थांबवायची ताकद होती सूर्याला. लोपामुद्रा नावाची एक भक्त झाली. काय स्त्री, काय सामर्थ्य मला. आता मी तिकडे नाही जात ना. अशा काही स्त्री आहे. रामायणामध्ये एक स्त्री झाली, मला वाटतं लक्ष्मणजीची धर्मपत्नी, लक्ष्मणाची धर्मपत्नी. शेषाचा अवतार लक्ष्मण भैया, त्यांची धर्मपत्नी. जेव्हा वनवास झाला 14 वर्षाचा प्रभू रामाला, तेव्हा वनवासात गेल्यानंतर जात असताना मालकाची सेवा घडणार नाही म्हणून सोबत येणार. तिचं नाव उर्मिला. वा, आठवलं, बरं झालं. नाही तर या पुराणातले नाव आठवत नाही मला लवकर. उर्मिला ही लक्ष्मणजीची धर्मपत्नी. त्यानं सांगितलं ना, काळजी नसावी, मी तुमच्या प्रभू रामचंद्राच्या सेवेमध्ये तुम्हाला मी दुरावा होईल असं करणार नाही. ठीक आहे म्हणले, मी घरीच राहिली, पण वाट बघत राहिली महाराज 14 वर्ष. मग काय केलं? एक दिवस मी सूर्य थांबवण्याची ताकद सांगता पतिव्रत द्यायची.
एक दिवस काय झालं, रावणाचं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये युद्ध चालू असताना इंद्रजिताकडून लक्ष्मणाला काय लागली, शक्ती लागली. आठवतं का रामायण? आठवतं? रामायण ऐकायचा जरा, मोठे मोबाईल आहे आपल्याकडे, रामायण पुराणातल्या कथा, भागवत कथा ऐकली पाहिजे. किती गोड आहे महाराज आपल्याकडे, छान आहे. आता पुढे जायची गरज नाही का? आता लाईव्ह चालू आहे बघा, कुठं कथा कुठं ऐकता येते. तो प्रसंग असा आहे, मारुतरायाच्या द्रोणागिरी आणण्याकरता गेले. द्रोणागिरी उच्चारला त्यांनी, द्रोणागिरी घेतला. औषध कधी सापडायचं महाराज? एवढा मोठा पर्वत, दिली औषधी. मारुतराय घेऊन निघाले उड्डाण करत. आणि द्रोणागिरी कधी हाती वाचविला, थोर केली ख्याती. महाराज हे नाव चांगले हे प्रकरण आहे का? खूप गोड चिंतन आहे महाराज. मारुतरायाचे पर्वत घेऊन निघाले आणि जात असताना जायचं कुठे? दक्षिणेकडे. कुठे जायचंय? दक्षिणेकडे. युद्ध चालू दक्षिणेकडे आणि आयुध कुठे? उत्तरेकडे. आणि पर्वत कुठून आणला? हिमालयाकडून, म्हणजे त्याच्या पलीकडून. तो द्रोणागिरी घेऊन येत असताना छाया दिसली पर्वताची मोठी विशाल सावली. भरत राजाला वाटलं, म्हणजे गादीवर नव्हती बसली भरतची, पादुकाची सेवा करायची प्रभू रामचंद्राच्या, पण त्यांना असं वाटलं हा कोणीतरी राक्षस दैत्य असावा, हा घेऊन चाललाय, ज्यासाठी माझी बंधू तिकडे आहेत, भैया रामजी आणि लक्ष्मणजी तिकडे, निश्चित त्यांना पीडा होईल. म्हणून भरतराजाने बाण सोडला भरता, आणि तो बाण कोणाला लागला? मारुतरायाला. पर्वतासह खाली आले. खाली आल्यानंतर मूर्छित झाले. पण मूर्छित झाले तरी राम 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 कोण म्हणत होतं? कोण? हा, मरण येण्याच्या अगोदरची अवस्था येते ना, तिला मूर्छा म्हणावं, बेशुद्ध होणं. तेव्हा त्या अवस्थेत देखील मारुतराय काय म्हणतात? राम राम राम. मग भरतचंद्रावर याचं प्रोग्राम चंद्राचे होत आहे, शुद्धीवर आणलं आणि सांगितलं आपण कोण आहात? म्हणलं मी प्रभू स्वामीचा श्रीरामाचा मी दास आहे, भक्त आहे, माझं नाव मारुती म्हणजे हनुमंतराय आहे. असं म्हणले. काय असं झालं म्हणले, लक्ष्मीची शक्ती लागली आणि या दिव्या औषधी या पर्वतावर आहे, म्हणून हा पर्वत घेऊन चाललो. आणि वैद्य सुषेणजीने सांगितलं की उद्याचा सूर्य उदयाच्या अगोदर औषधी आली तर लक्ष्मणाची प्राण वाचतील, नाहीतर लक्ष्मणाची हाती लागणार. मग आता मी कधी पोहोचवणार? एक तो उशीर झाला आणि तुम्ही आता याच्यात पुन्हा अडचण आली, आता काय करायचं? माता उर्मिलेला कळलं, मालकाला शक्ती लागली आणि औषधी जर सूर्योदयाच्या पूर्वी नेली नाही तर माझे मालक राहणार नाही. शेवटला उर्मिला आईसाहेबांनी एक केलं, म्हणले एवढंच ना? म्हणले काय नाही, आजचा सूर्य मी मावळूच देत नाही. मग उगायचा प्रश्न नाही. बघा महाराज ही ताकद. पाणी घेतलं, कुंकू दाखवलं पाण्याला आणि सूर्याकडे बघितलं, जागेवर सूर्याला थांबवलं. माता उर्मिले तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर सत्ता, तिची देवावर सत्ता, तिची देवावर सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर सत्ता, तिची देवावर सत्ता. श्री गुरुदेव दत्त भगवान की जय. मला एवढ्या करता सांगावं लागलं, माता अनुसया त्याच इतकी सामर्थ्य शक्ती माता अनुसयामध्ये. सूर्याला पतिव्रत असते. आणि झालं काय? कीर्ती झाली, सर्वत्र कीर्ती झाली. फिरत नारद वर्षी आले त्या आश्रमामध्ये अतिऋषींच्या, आणि त्यांना हे कळलं. म्हणून ते पुन्हा त्या लोकात गेले. जे जे कार होऊ लागला पृथ्वी तळावरती माता अनुसयाचा. काय पतिव्रता स्त्री माता अनुसया, काय मालकाची सेवा करते, मालकाची किती सेवा केली माता. पहिला मुलगा झाला, दुसरा मुलगा झाला, 2 मुलं झाले अतिऋषींना आणि माता अनुसया. तो जो सारखा त्रास करत होता पती सेवेमध्ये, एकाला आकाशातलं स्थान देऊन टाकलं, चंद्र, त्याचं नाव चंद्र नावाचा मुलगा अत्रि आणि अनुसयाचा. चंद्र नावाचा मुलगा हा पहिला मुलगा, त्याला स्थान दिलं आकाशाचं. आणि दुसरा मुलगा दुरावास, त्यांचं नाव काय? दुर्वास ऋषी.
हे माता अनुसूया आणि हाती ऋषींचे सुपुत्र आहे दुर्वास ऋषी जे शाप द्यायचे वेळोवेळी ते दुर्वास मुनी कोणाचे पुत्र आहे. मग दुर्वास नाव का पडलं सांगतो ना. ते काय करायचे माहिती का. माता अनुसूया मालकाचे पाय दाबणं सेवा करणं अशा कामात असताना जीव घालत असताना हा पाठीमागून यायचा मुलगा काय मुलं लाड करतो तो कळत नाही आणि हा पाठीवर झोका खेळायचा आईच्या सेवा करू देत नस काहीतरी खोडी करायचा. मग सेवा विक्षिप्त व्हायची पतीवर तसली होती. ती म्हणले हे कार्ट सारखं त्रास करतो म्हणले मालकाची सेवा करायला लागले का हे अडचण करतो. जा म्हणले दूर हो दूर राहा जाऊन दूरवास कर. दूरवास कर कळतं ना. वास वसुवसती म्हणजे राहणे दूर राहणे. जा म्हणले दूरवास म्हणून त्यांना काय म्हणतात दुर्वास. आणि असं पाहता पाहता ही पतिव्रता स्त्री माता अनुसूया ख्याती झाली. पण ही कीर्ती सहन झाली नाही काही स्त्रियांना. कारण देवलोकात काही स्त्रिया होत्या कोण कोण होत्या. भगवान ब्रह्मदेवाची सावित्री माता म्हणजे सावित्री आई साहेब होत्या. त्यानंतर 2 नंबरला भगवान श्री हरी विष्णू म्हणजे लक्ष्मी आई साहेब भगवान महादेवाच्या पार्वती यांना ते वेगळी कीर्ती वाटली. म्हणले हे कसं काय करायचं नाही म्हणले तिचं सत्व हरण झालं पाहिजे आणि आपली कीर्ती झाली पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं मीच मोठं असलं पाहिजे. तसं त्यांनाही वाटलं तिचं सत्व हरण करा. मग तिने देवांकडे जबाबदारी दिली. अहो ऐकलं का म्हणजे हे नवीन अहो ऐकलं का बरं का. नंतर अहो ऐकलं का नाही ना आली का कथा झाली का कथा. अवघड होतो महाराज तुम्हाला वाटतं तुमचं नाही ना आमचं लय कठीण आहे. सुरुवातीला पहा ना बोल्यावर नाव किती बाहेर राहतं बोल्यावर. नंतर तसं नाही घेत कधी. सोन्याची सायकल चांदीचं सीट आणि कथाला नेतो हा डबल सीट असं काही तर नका बाबा. काय झालं वाटत होतं मालक लय भारी गाणार पण ते निघलं ते आता काय तिचं दुर्दैव विचार की आलं रात्री रविवारचा दिवस आलं तर आलं नाही दिलं वेळेवर राग आला. तिनं बिचारीनं सरपंच साठून ठेवलं होतं पाऊस पाणी खोलीमध्ये मागच्या सरपंच चुली करता. आता गॅस कवर टाक्या मारल्या म्हणून त्यानं जपून ठेवलं. शिकवून आलं बाजाराचा धिंगाणा केला. चाल म्हणले मला वाढून आण मला भूक लागली. बिचारी ताट करून एवढा कसा उशीर ताटलाच लाट मारली. उठलं चालता येत नव्हतं सारं खाल्ले बाजूला तेवढे मी बाजूलाच नीट गेला आतमध्ये लाकूड घेऊन आलं. असं बायाला मारलं पण भाग्यवान नाही असतो माणूस. काय मार खाते श्री पण संसार करते. आज बोलून दाखवायच शकतो तुम्ही गेली की येणारच नाही. जपा बरं पुन्हा मिळत तो काळ जुना काळ. नाव घेणं बदललं मारलं रात्री बिचारी न जेवता तशीच बसून घेतलेलं ते बंद करण्यात राहिली. आणि हे तिकडं जाऊन पडलं. सकाळी उठलं आता उतरली होती ना सकाळी उठलं कोणतरी झोपतून काढलं सकाळी निघून गेलं बाहेर. शेजारची सखूबाई आली. अहो काय उठल्या नाही काय म्हणले झोपलेच नाही तर रात्रीभर बसूनच भीतीला ते कळतो. म्हणलं मग काय नाही म्हणलं कुणीकडे आलता तुम्ही. म्हणलं काय नाही आमच्या सुवासिनी काय करतो तुम्हाला आपल्या भाषेत सांगू सवासनी म्हणून त्यांचे पाळे घेऊन आले. हा सुवासिनीला कुंकू हळदी लावा हात जाबं आणि मोठी सुवासिनी होते. तिला चहा पिऊ नये तिला नाश्ता करू नये ब्रेकफास्ट करू नये कळतं ना. हा तिनं सुवासिनी उपाशी राहावं लागतं तिथं जाऊन जेवावं लागतं पूजा झाल्यानंतर. बरं येते जा. मग तिनं काही वस्तू आणल्या होत्या भेट देण्याकरता भारी भारी वस्तू आणल्या होत्या. तिनं आता कधीच्या नव सुवासिनी घातल्या पाहिजे. अन्नदान करायचा काही निमित्त असू द्या अन्नदान केलं पाहिजे. आपल्या घरी आपल्या इमारतीत आपल्या बंगल्यात अन्नदान केलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे ती करताना चांगली गोष्ट आहे. आले सुवासिनी जेवण झाल्या आता हळदी कुंकू व्हायच्या आणि वस्तू द्यायच्या. तिला असं नाही ना बाई म्हणलं काय नाव घ्यावं लागलं. आता ज्याने मारलं लाकडानं तसं काय नाव तू बोर्डवर घेतलं तसं घेईल का नाही ना. मग तिला काही दुसरं ध्यानातच येईना
तो खोलीत खोलीत होते लाकडं, ते गेले तिकडं, मी आले इकडं. दुसरं काय होतं आत बोलत नाही ना पतिव्रता स्त्री. मी इथं सांगतो ती खाली मला सांगितलं जा. ती कोणी खाली आले आणि भिक्षुक बनले. ब्रह्मदेव, विष्णुदेव, महादेव आणि आतिऋषींच्या आश्रमात गेले. आतिऋषी तपश्चर्या करता बाहेर होते. स्नान संध्या करण्याकरता कथा वेगळ्या वेगळ्या 2-3 ठिकाणी दत्तजन्माच्या कथा वेगळ्या वेगळ्या आलेल्या आहे. माझ्या भाषणात गेलं म्हणून याच्यात आली ती कथा वेगळी थोडी. ठीक आहे म्हणले. कोण आहे? माता अनुसाने आवाज दिला. म्हणले भाऊ तू भिक्षा दे. माते भिक्षा बाळा. आले बाहेर बघताय का ठीक आले. ब्राह्मण वेशात होते मग. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे आपण पहिल्यांदाच आलात या भिक्षा देते तुम्हाला. म्हणलं भिक्षा कशी नाही पाहिजे? म्हणले आम्हाला भोजन पाहिजे. भिक्षेमध्ये काय पाहिजे? भोजन पाहिजे. भिक्षा 3 प्रकारची. आता त्याचा प्रकार मी सांगत नाही. स्वयंपाक झालेला देणं ही एक भिक्षाच आहे. स्वयंपाक बनवून देणं ही एक भिक्षाच आहे. त्याला मधुकरी असं म्हणतात. काय म्हणतात? किंवा माधवगिरी असं म्हणतात. आणि शिदा म्हणजे कोरडा ज्वारी बाजरी तांदूळ देणं, देणं दान करणं हे सुद्धा काय आहे? भिक्षाच आहे. आणि जेव घालणं हे सुद्धा काय आहे? दानच आहे, पण अन्नदान. आता लक्षात आलं ना? असे काही प्रकार असते. चला सोपं आम्हाला भिक्षा नाही, आम्हाला जेवण पाहिजे भिक्षामध्ये. ठीक आहे म्हणले या मग काय अडचण नाही जेवायला घालते. पण आमची एक आट आहे. म्हणले आता काय आट आहे? म्हणले काय नाही. कारण त्यांनी मनात हेतू ठेवून आलते आपल्याला काय हरण करायचंय? पाठीवरती हरण करायचं. आपल्या बायकांची आत नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का आपण बायकाचं ऐकतो? आपल्या बायकाची आत नाही आपल्याला. पाठीवर ते भंग झालं पाहिजे असं करायचं. म्हणले मग काय करायचं? काय नाही म्हणले तुम्ही विवस्त्र होऊन आम्हाला भोजन द्यायचं. माता अनुसार जाचकले म्हणतात मी पतिव्रता स्त्री आहे, माझे मालक इथं नाहीये आणि हे असं काय प्रकार हे मागतायत. मग तिने थोडं आता ती सामान्य पतिव्रता स्त्री आहे का नाही? सामान्य आहे का? त्यांनी ओळखलं ज्या अर्थी यांची मागणी अशी त्या अर्थी सामान्य ती तपस्वी होती महाराज. म्हणून मालकाची प्रार्थना केली, मंत्र उच्चारला. ठीक आहे म्हणले. मनामध्ये विचार आला हे जर मी मान्य केलं नाही तर हे निघून जातील आणि आधी तिथे आपल्या घरून विनमुख जाणं, आपल्या आश्रमातून उपवाशी जाणं हे आपल्याला पाप लागेल. ते पुण्य घेऊन जातील. ज्ञानवाऱ्या होतात ज्ञानेश्वर. विमुख झाली अतिथी नेली सुकृताची संपत्ती. तुमचं पुण्य घेऊन जात असतो. तसं जाऊन येऊ नका म्हणा तुमच्याकडून. त्याला तांब्यावर पाणी तरी द्या, चहा तरी ठेवा, गुळाचा खडा तरी द्या, साखर तरी द्या त्याला. तसं विन्मुख जाऊ देऊ नाही. म्हणजे तो का ना चला आता आपण कंपाऊंड करून टाकले, लॉक लावून टाकले गेट आणि लयच आळा बघून एखादा गेट लोटायला तर आपण कुत्रा ठेवला जर्मन शेफर दिला येतील एवढं राहतं ते भोग पांढर. मला असं राग आला ना एक फटका मारला परत आलंच नाही माझ्याकडे. इतकी गंमत झाली परत आलंच नाही. कसा भिक्षुक आपल्याकडे येईल का? भिक्षुकाच्या नाही. ठीक आहे म्हणले तुमची इच्छा आहे मी भिक्षा देते. तुमची इच्छा तुमच्या मनातली इच्छा मी पूर्ण करते. पण ओळखलं, मंत्र उच्चारला आणि जे तिघ होते ना हे ओळखले कोण कोण. छोटे करून टाकले. बालकच झाले महाराज. बालक म्हणजे जसं रांगते एक बसते असे बालक बनवले. झालं दिलं ना भोजन. भोजन काय? दुग्ध पान. आता एवढ्या बालकाला काय महाराज उगच 4-6 महिन्याचं लेकरू, 7-8 महिन्याचं लेकरू, वर्षाच्या आतले लेकरू आणि त्याला म्हणताय काय रात्रीची शिळी बाजरीची भाकरी खातो का?
दुधात सोडून देते ना, आता तू खाईल कसं खाईल? गंमत असते ना महाराज, नाही का? ज्याच्या त्याच्या मुलाप्रमाणे द्यावं लागेल ना. शाळेत जातो तू कितीला आहे? हा, अरे लय मोठा आहे मग तिसरीला. लहान लहान झालं का, नाही का? आता हे बाळ समजा तिसरीला म्हटल्यानंतर 9 वर्षाचा ना, हा बरोबर ना? आता माझं त्याचं बळ वेगळं वेगळं आहे का? आणि मला म्हणले मी आता तसं काय नाही, काम करतो मी, मला कष्ट करायचं सवय. शिवाय भाऊ तसं काय नाही, माझं कष्ट असतो, मला कष्ट करायचं, शेतात असो कुठं कामावर असो. अचानक मिस्त्री म्हणले महाराज तेवढी शिमेंटची गुन्हे द्या बरं इकडं. मी लगे तुझं नाव काय? हा, आरव. मला पोरांची नावं जाऊ उघड वाटायला लागली. काय नाव असतो मला? चला ठीक आहे, आरव. मी म्हणलं आरव जा तेवढी सिमेंटची गोणी दे बरं. देशील का नाही? दे. नाही ना महाराज, त्याचं बळ वेगळं, नाही का? ते ताकद लागेल का नाही, बळ जास्त लागेल का नाही. मग मी गेलो, मला एकट्याला उचलली कधी दादा दादा मला उचलली काय का नाही, मला अजून काय नाही. ती पण घरात तेवढ्यात महाराज एक मला भेटायला म्हणलं महाराज घरावरती कोण तुला लोक धोत्रावले पांढरी होती. म्हणलं हो द्या ना पांढरी चेतन धरली गेले कोण ताकद लावली बरोबर. आता आरोला मी म्हणलं आरो तो पार्ले बिस्किटचा पुडा उचलून आण. मग असं म्हणेन का मी महाराज त्याला नाही उचलायचा, चला बरं दोघं जण दोन्ही. अरे बळ वेगळं वेगळं ना, त्याची जी वस्तू आहे त्याला ती उचलणार आहे. कथा झाल्यावर कार्यकर्ता तुम्ही बिस्किट पुडा नाही तुला का मार गंमत असते, ताकद असते, शक्ती असते. लहान लहान बाळ बनले की काही ब्रह्मदेव विष्णुदेव झालं आणि हे कळलं. मग आणि कसं काय झालं काही कळालं काय? छोटे छोटे बाळ बनले. बरं मग ज्याचे त्याने जावं ना, परत जावं ना का कसं जाणार? ते पुढे कथा अशी आली, खूप गोड कथा आली. तिघी स्त्रिया ज्या देवांच्या पत्नी होत्या, पार्वती आई साहेब, लक्ष्मी आई साहेब आणि सावित्री आई साहेब. गेले किती दिवस झाले अजून आग नाही आले का? काय केलं नेमकं? आता आपले देव आपण आणावं म्हणून त्या तिघे आल्या. मूर्ती लोकांना आले, आत्रुषींच्या आश्रमात आले. म्हणले माता अनुसाहेब प्रणाम करतो आम्ही तिन्ही देवांच्या 3 धर्मपत्नी आहोत. आमचे मालक लोक तुमच्याकडे आले होते. म्हणले हा मला माहिती. म्हणले आले ब्राह्मण वेशात आले, मला असं असं मागितलं. मग मी दिलं म्हणले त्यांना. म्हणले कुठे आहेत ते? काय एक पाळण्यात आहे, एक रांगत आहे, एक पार्ले बिस्किट खात जाय घेऊ ठेवून दे ना असे आमचे मालक. मग पार्वती ऐसे म्हणल्या माझा घोळा कुठे? तिथे ती गोष्ट सारखी दिसते. म्हणले आता न्यायचे कसे? म्हणले तुमचे मालक तुम्हाला जर ओळख घेत नाही म्हणल्यानंतर मग तुम्ही स्त्रिया कशा, धर्मपत्नी कशा त्यांच्या? अहो सोपं आहे. म्हणले काय? ज्याचा निळा कंठ आहे ना, निळा कंठ आहे, भाळी चंद्र आहे, माथ्यावर चंद्र आहे, ते महादेव. आणि ज्यांच्या वक्षस्थळावर छातीवर भृगुऋषीने मारलेलं लाथेचं चिन्ह आहे ना, ते भगवान श्री हरी विष्णू आहे. आणि उरलं कोण मग? ब्रह्मदेव. आणि ते ब्रह्मदेव ती घ्यायची 3 घेऊन जा. बाई म्हणजे आम्हाला कळलं नाही, तुम्हाला कशी कळेल? त्याच्याकरता भक्ती करावी लागते. देव तसं कळत नाही, देवाच्या खुणा तसं कळत नाही, वर्व तसं कळत नाही. मग ती घालना हे पृथ्वीत आणलं. आणि मग माता अनुसायाने सांगितलं माझ्याकडे बालवेशात तुम्ही आलात ना, बालवेशात तुम्ही आलात ना. आता एक कथा वेगळी आहे, या ग्रंथामध्ये दिलेली कथा वेगळी. या ग्रंथामध्ये अशी कथा दिलेली आहे की ते चंद्र, दुर्वास आणि श्री दत्त भगवान हे 3 काय झाले? जन्माला आले. म्हणजे कसे आले? तर त्याचं कथ आहे भगवान श्री हरी विष्णूचा मूर्तिमंत अवतार म्हणजे भगवान दाता. पण इथं कसं दिलं? त्रिगुणात्मक त्रिगुण म्हणजे 3 गुण घेऊन, म्हणजे कोण? सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. म्हणून ब्रह्म, विष्णू आणि महेश. आता लक्षात आलं तुमच्या? रजगुण ब्रह्मदेव, सत्वगुण श्रीहरी विष्णू आणि तमगुण महादेव. म्हणजे असे 3 गुण एकत्रित आले म्हणून 3 शिर आणि हात किती झाले? 6. आता लक्षात आलं? हातात त्रिशूळ
त्याला डमरू हा आणि त्रिशूल डमरू जटाधारी कसं वर्णन केलं शांतिपूर मेघनाथ महाराजांनी त्रिशूल डमरू जटाधारी अजून सांगू काखे झोळी पुढे श्वान आणि नित्य जाणवीचे स्नान वा माझी दरबारात खूप वर्णन करतात एक योगी तोही कुठं नित्य ध्यानस्थ राहणारा चिंतनात राहणारा योगी भगवान दत्तात्रय यांचं वर्णन केलं म्हणजे हे 3 गुण एकत्रित आले आणि भगवान दत्तात्रयांचा प्रागट्य झाला असं घ्या कसं घ्या प्रागट्य झाला असं घ्या म्हणून माता अनुसयाच्या विनंतीला मान देऊन भगवान दत्तात्रयाचं रूप त्यांच्या उदरी त्यांच्या कुळामध्ये म्हणून निर्गुण निराकार असणार तत्व आकाराला आलं ते भगवान दत्तात्रयाच्या रूपाने भगवान दत्तात्रय महाराज की जय अशा प्रकारे भगवान दत्तात्रयांचा अवतार झाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त भगवान की या चरित्राचं वर्णन करत असताना सिद्ध महात्मे आपल्या नामधारकांना कथन करतात की बाबा या भगवान दत्तात्रयाने अशा प्रकारे अवतार धारण केला आणि तो केवळ सद्गुरू रूपाने सद्गुरू भगवान दत्तात्रय म्हणजे मी सांगून गेलो तुम्हाला भगवान दत्तात्रय ही साधूही आहे आणि भगवंतही आहे म्हणजे अशा प्रकारचे भगवान दत्तात्रय त्यांचं प्रागट्य झालं तिथी सर्वांना सुरत आहे आता तो पुढे येणारा काळ आहे त्या दिवशी विशेष वर्णन करता येईल पण आजचं विशेष म्हणजे आपल्या ग्रंथामध्ये जन्म अवतार साजरा होतो म्हणून आपण चालता चालता हे चरित्र घेतो पुढे भगवान दत्तात्रयाचं प्रागट्य झाल्यानंतर भगवान दत्तात्रय अनेकांना अनेक प्रकारचं तप जप अनुष्ठान करत असताना फिरत भगवान दत्तात्रयाने आता कोणी गेलं न गेलं पांचाळेश्वरीला म्हणजे पंचगंगेला स्नान करणं कोल्हापूरला भिक्षा मागणं भगवान दत्तात्रयाचा नित्यक्रम होता नित्य जान्हवीचे स्नान कुठं जान्हवी ही जान्हवी कुठं आली गंगा तिचं नाव काय आहे गंगा थोडस जाऊ का किती वाजे मला सांगायचं हा 8:30 आहे ना वेळ मग वा चला कारण कधी जावं लागतं आपल्याला माहिती झालं कशी बारीक ही जान्हवी काय झालं कथा घेऊ आपण कथा म्हणजे आपल्याला इकडे येते आणि वेळही आपला बचत होईल काय झालं भगवान दत्तात्रय कोणावर कधी कृपा करेल कोणाला कुठं भेट देईल ही भगवान दत्तात्रयाची स्वतःची इच्छा आहे मला एखाद्याचं
भाग्य उदयाला आलं तर भगवंताचं तर कुठेही तुम्हाला शेतातही भेट देऊ शकतात, तुमच्या नामस्मरणातही भेट देऊ शकतात, कथेतही भेट देऊन जाऊ शकतात. भगवान दत्तात्रयाची कृपा झाली एखाद्या साधकावर तर निश्चित कुठेही भेट होईल आपल्याला, म्हणजे दर्शन देतात. म्हणजे अशा प्रकारचे भगवान दत्तात्रय. झालं काय, अनपाल नावाच्या ग्रस्त म्हणजे ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध कर्म असताना आणि भक्त होता, भगवंताचा भक्त होता, संतती होती, 2 संतत्या म्हणजे 2 लेकरं. पण अनपाळाला 2 लेकरं असूनही समाधान नाही. का नाही तर त्याचं काही कारण असलं पाहिजे का नाही. आपण दोन्ही बघू, दृष्टांत दोन्ही बघू, ज्यामध्ये नाव हे बघू आणि भगवान दत्तात्रयाची कृपा कशी होते अनपाळावर हे बघू. चाल भगवान म्हणजे आपल्याला श्रीपाद वल्लभाचं काय करायचं, आज प्रागट्य करून घ्यायचं आणि कथा थांबवायची. झालं काय, अनपालाने लक्षात घेतलं की संतती झाली पण ती सुख देणारी नाही, त्यांच्यापासून आपल्याला सुख होत नाही, उलट काय होतंय, दुःख होतंय. म्हणजे त्यांचा बोजा आपल्या घरावरती वाटतो, आपल्यावरती वाटतो. त्यांनी आपल्याला पुढे सांभाळावं वृद्धपणी ही अपेक्षा त्यांच्याकडून नाही. का तर एक पांगळं जन्माला आलं होतं आणि एक आंधळं जन्माला आलं, असे दोन्ही कुळामध्ये जन्माला आले. आणि पाडाला वाटलं आता काय करावं, ही संतती अशी झाली म्हणजे आंधळने पांगळ. मला सांगा कोणाला वाटेल, जाऊ दे आईचा विषय सोडा, आई की आई असते महाराज, ज्ञानोबांनी वर्णन केलं, माता की माता असते महाराज. एखादे पांगुळ वेईचे तरी माता, जो जारू साईचे तरी सहन करते का नाही. कोण, आई. आई सहन करू लागला महाराज. लेकरू कसं असू दे, पांगळ असू का, आंधळ असू का, मुका असू का, बैल असू, पण कोण जगते, आई. आईला ते लेकरूच असतं महाराज. म्हणून लेकराची हित वाहे माऊलीचे चित्त. आयुष्य कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती. करे भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, ऐसे कळवळाची दाती, ऐसे कळवळाची दाती, ऐसे कळवळाची दाती, ऐसे कळवळाची दाती. श्री गुरुदेव दत्त भगवान की जय. दुःख वाटत होतं, पण आई महाराज आई असते. आईचं अंतकरण, आईच्या अंतकरणातलं वात्सल्य खूप वेगळं आपलं असतं. आईच्या अंतकरणातला वात्सल्याचा भाव फक्त लेकरालाच येऊ जाणार महाराज. लेकरूच बाळच ओळखू शकतं आईचा अंतकरणातला भाव. आणि महाराज तिची वात्सल्य ना आईचं अंतकरणातलं, त्याच्याहून आईला समजते की आता बाळाला काय पाहिजे. ते रडायला लागलं, काही केलं राहत नाही, पहिलं कळतो कोणाला हे, त्याला काय पाहिजे. आणि शहाणी आई तीच महाराज, तीच शहाणी आई की जिला कळतं बाळाला आता काय पाहिजे. नाही तर त्याला लागली भूक, ते राहायला सारखं ओरडतो, व्या व्या करतो, व्या व्या करतो. आणि ही गन पावडर करू ती, इकडून पावडर फाशी, तिकडून पावडर फाशी, इकडून लागेल त्याला, अमुक लागेल, काजळाचा टिक्का नाही द्यायची एखादा. आजचं सांगतो मी तुम्हाला, ते दिलं पाहिजे, काजळ लावलं पाहिजे लेकराला, एखादा टिक्का लावला पाहिजे, दृष्ट लागत नाही. आता दृष्टाचा विषय पुढे आला का सांगून तुम्हाला दृष्ट कशी असते, चल ते मी सांगत नाही. महाराज त्याला काय पाहिजे ही जी ओळखते ना, तिला म्हणायचं आई. तिला म्हणायचं आई. लेकराचे ही कुठं माहितीये का, नुसतं जन्म दिल्यानंतर नाही, पोटी भार आहे त्याचे सर्वस्व ही साधी, उदरात बाळ आहे तोपासून सर्वस्व सहन करते ती आई महाराज. आई ती. आता हे तर पांगळ आंधळ म्हणून तरी आई त्यांना सांभाळते, तिच्यामुळे ते आईच्या मुली होत जात होते. आणि बाळाला थोडं दुःख वाटलं. चला दिवसामागून दिवस एक एक लोटला जात असतो संसार आहे महाराज. पाहता पाहता घरी श्राद्ध कर्माचा कार्यक्रम आला. श्राद्ध कर्म, श्राद्ध करता तुम्ही घालता ना, श्राद्ध केलं पाहिजे. सांगतो ना तुम्हाला,
जर श्राद्ध केलं नाही तर काय होईल? श्राद्ध जर केलं नाही तर पूर्वज रुष्ट होतात. आकटा त्यांचे करती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र वंशी दुराचारी पुत्र पितरांना कधी विसरायचं नाही. तुम्ही काशी करा नाही तर काशी करा. पितरांना विसरायचं नाही, श्राद्ध कर्म विसरायचं. त्यांचं मात्र होतं, मला काय करायचं? मग तुझं कल्याण कोणता देव करतो बघू. पितरांच्या आशीर्वादाशिवाय चांगलं होत नसतं संसारामध्ये. घरातले मोठे माणसं आहेत ना, वडीलधारे, त्यांची सेवा करायला शिका. सहन करा पण सेवा करा, तुमचं चांगलं होईल, कल्याण होईल, भगवान दत्ताची कृपा होईल बरं तुमच्यावर. त्यांच्याकडे जाऊन लक्ष द्या, म्हाताऱ्या माणसाकडे, घरातल्या तरुणांनी अवश्य द्या. त्यांना काही नसतं लागत. 2 टायमाला जेवण दिलं ना आणि विचारलं ना, काकू बरे का, बरे का तब्येत, बस झालं. मामाजी चहा ठेवू का, बस एवढंच म्हणा, चहा नका कधी ना माहिती. मला तुमचं खरंच चांगलं ना, लक्ष द्यायचा, त्यांच्याकडे सेवा करा थोडी. पित्र यांनी जर आशीर्वाद दिला ना तर जी संपत्ती तुम्ही मिळवलेली आहे ना ती तुम्हाला सुख देईल. तुम्ही बांधलेला बंगला तुम्हाला सुखाने झोपू देईल. तुम्ही शेतामध्ये जे धान्य केलं ते पोते भरून तुमच्या घरात येईल. आणि तुम्ही जे पैसे खात्यावर टाकलेले ना ते तिथंच राहतील, भरपूर वाढतील. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. हो कल्याण इच्छिती, कल्याण इच्छिती, दया गुण, दया गुण. पाहते वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहते वाट हो स्वर्गीचे पूर्वज, पाहते वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहते वाट स्वर्गीचे पूर्वज. श्री गुरुदेव दत्त भगवान की जय. पूर्वज असे, पित्र असे, त्यांचे जर आशीर्वाद मिळाले तुम्हाला तर घरातली पीडा रोग नाहीशे होतील. समृद्धी तुमच्या घरात नांदेल, सुख वैभव तुमच्या घरात नांदेल. जे ब्रह्मदेवही तुम्हाला देऊ शकत नाही असे सुख, संपत्ती, संतती, ऐश्वर्य, आरोग्य पितरांच्या आशीर्वादाने मिळत असतं घरात. लक्षात असू दे बरं. प्रमाण कसं दिलं आता? तू का म्हणे पितृ आशीर्वाद कल्याण इच्छित तया कुळा. आपल्याच कुळातून गेलेले असते, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा हे गेलेले असते का नाही, त्यांच्या सर्वांची यादी वाचल्या जात असते त्या श्राद्धाला. म्हणून त्यांना विसर पडू नये, त्यांना तर्पण केलं पाहिजे, दान दिलं पाहिजे. बघा, दान करणं हा आपला स्वभाव आहे. आपण गृहस्थाश्रमात आहोत. ते आशीर्वाद देतात, कल्याण इच्छित तया कुळा. आणि पितृ कुठं राहते आजी? हलवायला लागले ना. पितृ कुठं राहते अजून माहित नाही का? हा, तुम्हाला नाही कळायचं. सोपं सोपं करतो, सोपं सोपं करतो. उंदर कुठं राहते? हा, तुला संगती लावून देतो ना. उंदर पिढा. गुरं कुठं राहते? गोठ्या. गोठ्या. पक्षी कुठं राहते? झाडावर. झाडावर. कोंबड्या कुठं राहतात? कोंबड्यावर त्या माणसं घरात, बंगल्यात, घरात, नाही का,
माणसं कुठं राहतात? घरात. आणि देव कुठं राहतो? मंदिरात, देवळात. अतिशय स्वतंत्र घर आहे हा माणसात. प्रत्येकाला स्वतंत्र आहे. तसं आपण सर्व कुठे राहतो माहितीये का? कोणत्या लोकात राहतो आपण ज्या लोकात राहतो त्याचं नाव काय? मूर्तिलोक. काय नाव भारी आपल्या लोकांचं मान. मूर्तिलोक. उपजे ते नाही ते आपण चालून राहणार या अशी चालू राहणार आहे. मरायचं जन्मायचं, जन्मला का मारायचं, मेलं का जन्मायचं, जन्मला का मारायचं, मेलं का. मला दम लागला बा, इतकं चक्र आहे. लय गंमत आहे. तिथं गेल्यानंतर मारायचं नाही, त्याचं नाव आहे स्वर्ग. मारायचं नाही म्हणजे त्याला काळ आहे. पण स्वर्गामध्ये स्वतंत्र पितृलोक आहे. तिथं आपले पित्र राहत असतात. कोण? आपले पित्र राहत असतात स्वर्गामध्ये. जसं आपल्याला तुम्हाला कोणी विचारलं, कोणा विचारलं तुम्हाला निमशे पाटील कुठं राहतात? आपण सांगतो का? आपण समजा गेलो कुठं, रामेश्वरमला गेलो किंवा आपण जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो, आपण म्हणलो निमशे पाटील कुठं राहतात? म्हणले कन्यारात. कोण हे? कुठं आलो ते? त्याला सांगावं लागेल सोनई. काय सांगावं लागेल? सोनई. मग सोनई कुठं म्हणले का मग सांगावं लागेल कन्या. आता लक्षात आलं ना का? तो कुठं चालू आहे? सोनई. मला कोण फोन केला, महाराज कुठं कथा चालू? आणि बघितलं ऑनलाईन. नाही कुठं चालू कथा? अहो आम्ही काय म्हणणार? सोनई. म्हणले सोनई ते का? सोनई कुठं? म्हणले कन्याला. यायचं होतं म्हणून विचारलं. म्हणजे बारबार नाका काही येत नाही ना, पण ठिकाण सांगावं लागेल. तसं आपले पूर्वज पितृ कुठं राहतात? तर स्वर्गात. स्वर्गात राहतात ठीक आहे, पण स्वर्गात कुठं? तर पितृलोकात. आता कळलं? ते श्राद्धाला एक करतात, कृपा करतात. काय कृपा झाली? अनपाळावर सांगतो ना, श्राद्ध होतं. श्राद्ध कर्मामध्ये ब्राह्मण जेव घातल्या जायचे. ब्राह्मणाची एक पंगत असायची. 16 ओळा असतं का नाही, त्याचा स्वयंपाक स्वतंत्र शिला द्यायचा त्यांना. आणि ब्राह्मण पंगत होते. संतुष्ट झाले, प्रसन्न झाले महाराज, आशीर्वाद मिळाले. आणि त्या पुण्यांच्या योगाने भगवान दत्तात्रयाची भेट झाली. त्यांच्या घरी येणं देवच त्यांच्या घरी आला. सद्गुरू भगवान दत्तात्रय तिथे आले. सद्गुरूची भेट झाली. संतुष्ट झाला परिवार. मातोश्रीने विचारलं, देवा तुम्ही आमच्यावरती कृपा केली. दोघेही दाम्पत्याने दर्शन घेतलं, यथोचित दान दिलं, संतुष्ट झाले. आणि भगवान दत्तात्रयाने सांगितलं, बोला ना तुम्हाला काय पाहिजे, काय इच्छा काय तुमची? काही नाही म्हणले, आम्हाला मुलगा पाहिजे. आणि ते 2 आहेत ना. नाही म्हणले ते असून नसल्यासारखे. आता कळलं ना, असून नसल्यासारखे सुख नाही हो घरामध्ये. ठीक आहे म्हणले, आणि बाळा तुला संतती होईल, पण कशी होईल? मग मातोश्रीने सांगितलं, देवा तुमच्यासारखा विद्वान, सद्गुरू सारखा विद्वान ज्ञानी महात्मा आमच्या कुळात जन्माला यावा. भगवान दत्तात्रयाने सांगितलं, ठीक आहे तथास्तु. मीच येतो ना. काय भाग्य महाराज त्या अनपाळाच्या कुळाचं, काय गोत्र, काय वंश पुण्य पाहून असेल महाराज. जिथे साधू भगवान दत्तात्रय सद्गुरू जिथे जन्म घेणार आहे, काय भाग्यवान असेल त्या अनपाळाचं कुळ. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरी दास जन्म घेतले. संत येणं, साधू येणं, भगवंत येणं इतकं सोपं नाही महाराज. धन्य धन्य विचित्र भोनी माझ्या वंशी चक्रपाणी. दशरथ राजाचे शब्द आहे महाराज. मी माझं कुळ भाग्यवान आहे, वंश माझा भाग्यवान आहे. माझ्या कुळात भगवान स्वतः येत आहेत. तथास्तु म्हणले भगवान. आणि अंतर्धान पावले, निघून गेले भगवान दत्त. भाग्य बघा. योगायोग 12 महिन्याच्या अवधीमध्ये 9 मास निघून गेले गरोदरपणाचे. आणि 9 मास 9 महिन्याने एक बाळ जन्माला आलं, दैदिप्यमान बाळ. आणि म्हणून चरण परमात्म्याची आठवण श्रीपाद वल्लभ काय नाव ठेवलं? त्याचे लक्षण तसे होते. श्रीपाद भगवंताचा अवतार झाला. श्रीपाद भगवान की.
अशा प्रकारे खूप सुंदर कथा उद्यापासून अजूनच गोड 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 होत जाणार आहे. हा कळते ना पण तुम्हाला? कळते ना तुम्हाला? मराठी सांगू? आणि मराठीतच कथा आहे ना काय ना तुमचं लक्ष इकडं तिकडं जाऊ नये म्हणून सहज केला विनोद. श्रीपाद भगवंताची सद्गुरूची काय होणार आहे कृपा. उद्यापासून आपल्याला अजून वेगळी वेगळी कथा ऐकायला येणार आहे. आता भजन होईल. किती वाजले सांगा बरं? आहे का? टायमिंग म्हणजे टायमिंग राहतो. टायमिंगच्या पुढे जात नाही. थंडीचे दिवस आहेत. दमलेले वाजता आपण भुकाला गेलेल्या असत्या. उगा तुम्ही जांभळ्या त्याच्या जांभळ्या कोणाला आले नसेल मला माहिती. माझी कथा आणली की शक्यतो जांभळी येणार नाही याची काळजी घेत असतो. म्हणून अजून पण थोडा देवाच लागतो ना. याच्यात दिला म्हणजे जोर बारा सोपा. भगवान दत्तात्रयाचं प्रागट्य झालं. श्रीपाद वल्लभाचं प्रागट्य झालं आणि श्रीपाद वल्लभांची ख्याती महाराज 7 वर्षाचं बाळ झालं. मौजीबंधन केलं आणि बाळाने मौजीबंधन केलं. नुसतं मौजीबंधनाचा उपचार झाला आणि श्रीपाद हा मुलगा आणि बाळाचा एकदम वेद बोलू लागला. सर्व विद्या अवगत झाली एका क्षणामध्ये. सांगता येत नाही महाराज काय होईल कोणाला, कोणाच्या गोत्रामध्ये कुळामध्ये कोण कसं जन्माला येईल सांगता येत नाही महाराज. एखादा महात्मा आपल्या कुळात जन्माला येऊ शकतो. एखादा विद्वान आपल्या कुळात जन्माला येऊ शकतो. आणि लयच पुण्य असते राजा दशरथासारखीचं सुद्धा भगवान परमात्मा सुद्धा आपल्या कुळात जन्माला येऊ शकतो. महाराज ही पुण्य लागते. जन्मजन्मीचं पुण्य सोडावं लागतं. जन्मजन्मीचे संपत्ती एकत्रित करावी लागतात तेव्हा नाही काय असे घटना घडतात महाराज. म्हणून बाळाचं भविष्याविषयी बघितलं. लग्नाचा विचार केला. कधी सांगितलं मी लग्न करणार नाही. आणि उपयोग काय झाला? मी संन्यास घेणार. मौजीबंधन झालं. मी संन्यास स्वीकारला. मला आता याच्या संसारात यायचं नाही. आणि मग आमचा उपयोग काय होणार? त्यांनी सांगितलं कारण साक्षात भगवान दत्तात्रयाचा अवतार म्हणजे श्रीपाद वल्लभ. काळजी करू नका आई बाबा, तुम्ही काळजी करू नका. जे 2 होते ना आंधळे पांगळे त्यांच्यावरती कृपा केली. दोघाही बाबांना चांगलं बनवलं. आणि आता आई बाबाची सेवा तुम्ही करा. आणि आता हे तीर्थयात्राला निघाले श्रीपाद श्री वल्लभ. जात असताना बद्रिक आश्रमाला पोहोचले. बद्रिक आश्रमात काही काळ वास्तव्य करून पुन्हा काशी क्षेत्री गेले. तर तीर्थाटन करणं हाच यांच्या जीवनातला हेतू आणि सर्व जगाचा उद्धार करणं, अनेकाची दुःख पीडा हरण करणं. म्हणून श्रीपाद श्री वल्लभाने तीर्थाटन केले. पुढे काशी क्षेत्री आले. तिथून आता पुढे आपण त्याचं चिंतन उद्यापासून करू. कसा कसा प्रवास झाला, कसे कसे दर्शन झालं, भजन होईल आणि आरती करता चालायचं. ज्ञानदेव तुकाराम, 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 सर्वांनी भजन करा. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव
तुकाराम